बड़े दुकान पर, ये तो दुकान नहीं बोलना चाहिए, लेकिन जो कलाकारों के दुकान भी लगे हैं कि कौन से दुकान से क्या क्या माल खरीदूं, लेकिन इस दुकान से जरूर ये खरीदना नीला कफन भी जय भीम का पहनना, क्योंकि आज हमारी जिंदगी फाइन है डॉक्टर, आज हमारी जिंदगी फाइन है क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की संविधान में साइन है। आज हमारी जिंदगी फाइन है। हाँ? कुछ बातें हो गई, डिस्टर्ब हो गए कोई? मॅडम या पुढे या, ताईंचा त्रास नाही ना? अरे ताईंचा त्रास है का नहीं ना? तो आज हमारी जिंदगी फाइन है, संविधान में बाबा साहब की साइन है ना। अगर साइन चली जाती है तो दुख होगा, इसलिए हमारा निश्चय कहता है। निश्चय क्या कहना चाहता है तू? बाबासाहेब आंबेडकर 1935 ला नाशिकमध्ये येवल्यामध्ये एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही। आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली। पण मात्र आज काही लोक आहेत की महापुरुष सुद्धा वाटतात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा बुद्धांना दीक्षाच दिली नाही, तर हे जे सर्व महापुरुष आहेत या सर्व महापुरुषांचे विचार आमच्यापर्यंत आणण्याचं काम केलं। पण मात्र काही लोकांनी महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटण्याचं काम केलं आणि म्हणून डॉक्टर अनिरुद्ध वनकर सर प्रत्येक ठिकाणी जातात आणि सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज आपले, अण्णाभाऊ साठे आपले, ज्योतिबा आपले, हे सर्व पुरुष आपले आहेत। आणि म्हणूनच काहूनो दादा तुम्हाला सुद्धा महापुरुषांची जात दिसते। काहूनो दादा तुम्हाला सुद्धा महापुरुषांची जात दिसते। मला तर तुकारामांच्या अभंगात सुद्धा बुद्धाला स्थान दिसते। काहूनो दादा तुम्हाला सुद्धा महापुरुषांची जात दिसते। मला तर तुकारामांच्या अभंगात सुद्धा बुद्धाला स्थान दिसते। अण्णा भाऊंच्या शब्दात बाबासाहेबांचा सन्मान दिसते। ज्योतिबांच्या तालमी माग लहूची वस्ताद दिसते। आणि बाबासाहेबांच्या पेनात सुद्धा शिवरायांची तलवार दिसते। आणि बाबासाहेबांच्या पेनात सुद्धा शिवरायांची तलवार दिसते। मी पुन्हा या महाराष्ट्राच्या वादळवाराला आमंत्रित करतोय। लास्ट गीत, शेवटचं गीत, आखरी गीत, जोरदार टाळ्यांचा कडकडाट शेवटच्या गीतासाठी डॉक्टर अच्छा आई और हिंदी गाना ले लिया, ये तो एक था। हेमंत कोदे जी इनके लिए जोरदार ताली, चेतन बाबू रामतके इनके लिए भी तालियां। जय भीम। ईश्वर जी खोरागड़े जो 30 साल से ये ढोलक और तबला बजा रहे हैं, इस ग्रुप के सीनियर हैं, जैसे सीनियर लीडर होते वैसे सीनियर इंस्ट्रूमेंट वाले हैं ईश्वर खोरागड़े। कहता हूँ बाबू अनिल कुमार डोगरे, जोरदार तालियां। जय भीम। बाबू अनिल शेगावकर, गजानन भारत। बारिश आ गई क्या? जय भीम। शेवटचं गाणं डॉक्टर, मी डॉक्टर झालो ना, PhD हो गया मेरा। अरे कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं? शेवटचं गाणं लेका जाऊ नको विसरून। अरे पोरा, जय भीम ताई, जय भीम भावांनो, आपण आलात, दीक्षाभूमीवर आलात। या बार्टीच्या कार्यक्रमात आज आपले आभार व्यक्त करतो। बार्टीच्या अधिकाऱ्यांकडून DG साहेब वारे सर आणि या विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्यासाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करा की ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलावलं, संधी दिली। दिवे साहेब आपण दिवसभर साऊंड दिला, जाऊ नका। शेवटचं गाणं आहे। पाऊस वादळ वारा जोपर्यंत स्टेजवर आहे तोपर्यंत पाऊस येत नाही। मी दीक्षाभूमी हिंडणार आहे, पाऊस बंद होणार आहे। दरदा बाबा बाबा आवाज बाबा बाबा। इनके लिए तालियां। एक काम है,
गिटार बाबू हमारे खोबरागढ़, मनोज खोबरागढ़ जी। ये बाबू साहब है हमारे बड़े बाबू जो 15 साल से 20 साल से है। ये है लोकेश दुर्गे गढ़चिरौली। जय भीम। ये हमारा बाबू है, इसकी उम्र 10 साल की थी तब से है, आज शादी की उम्र हो गई है, अब इसकी 25 रनिंग है, मतलब 15 साल काम कर रहा है। विक्की राउत गढ़चिरौली। जय भीम। आप हमारी शैलजा हो, इनके लिए भी तालियां। जय भीम। ये हमारे कवि खेमराज जी भोयर हैं, जोरदार तालियां, जिन्होंने बहुत सारे गाने लिखे हैं। ये हमारी छोटी छोटी लड़कियां हैं, एक है मेशरा में, एक और बंगारी है, एक मेशरा में। इन दोनों बहनों के लिए तालियां। ये हमारी श्रृंगारी प्रज्ञा जी हैं, प्रज्ञा। अरे कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून। अरे डॉक्टरा, अरे पोरा, अरे साहेब बनून काम न करणाऱ्या चोरा। हे, जोरदार टाळ्या चोरांसाठी, तुझ्यासाठी नाही, चोरांसाठी। तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला। कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून, लेका जाऊ नको विसरून। अरे पोरा, अरे साहेब बनलेल्या पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला। तुझं नाव राहिलं, समता सैनिक दलासाठी जोरदार टाळ्या, समता सैनिक दलासाठी जोरदार टाळ्या। जय भीम, जय भीम साहेब। जय भीम डॉक्टर। गाव कुसा बाहेर होती कुणाची झोपाळी, गावा मंदिराली शान बांधली तुम्हारी। अशी तशी बात तुझ्यासाठी बैलगाडी, आज तुझ्याकडे आली 4 चाकी गाडी। गावामध्ये शान तुझी, तुझा मान पान है, गावामध्ये शान तुझी, तुझा मान पान। दिन वैभव हे मिळवून, दिन वैभव हे मिळवून। अरे पोरा, अरे साहेब बनून समाजाचं काम न करणाऱ्या चोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला, हो साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला। हिरे साहेब, आपले विशेष आभार। पार्टीचे महासंचालक, समाज कल्याणचे आयुक्त या ठिकाणी आहेत साहेब।
दिशा बापा काही दिशा नती बापा तुझं गुणगान एकावर आलं हसू गेले आसमान भीमाई कशी जादू केली तुला लाखावंती एक दिलं भीमाच्या रूपानं या भारताची शान कशी राखली भीमा या भारताची शान कशी राखली भीमाला लिहून सुंदर हे संविधान लिहून सुंदर हे संविधान अरे इमानदार माझ्या नोकरा अरे हे इमानदार डॉक्टरा अरे इमानदार प्रोफेसरा तू फक्त बाबासाहेबांचा माणूस कितीही मोठा झाला असेल कोणामुळे साहेब झाला तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला जय भीम नमो बुद्धाय गुड नाईट पुन्हा एकदा नंबर 916777